मैदान सज्ज झालेलं आहे, मैदानावर तयारी पूर्ण झालेली आहे, कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे। उन्हाचा तडाखा पाहता अजूनही म्हणावं तसं मैदान पूर्णपणे भरलेलं नाहीये आणि वेळ लागेल, कारण ऊन प्रचंड आहे, मैदानात कुठेही सावली नाहीये, पण तयारी पूर्ण झालेली आहे। कुठे कुठे मुंबईमध्ये कशी कशी तयारी सुरू आहे मेळाव्यासाठी या मैदानासह आजूबाजूच्या परिसरामध्ये जाणून घेण्यासाठी आपले वेगवेगळे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अल्पेश करकरे आता माझ्या सोबत आहेत शिवतीर्थावरून, म्हणजे राज ठाकरे यांचं निवासस्थान बाजूला आहे। ते माझ्या मागच्या बाजूला जे मंडप व्यासपीठ सजलेलं आहे त्या व्यासपीठावरून आणि इथल्या मैदानातून आढावा देण्यासाठी गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। शिवसेना भवन परिसर इथून अगदी काही अंतरावर आहे, वेदांत नेप तिथून आहे येणाऱ्या मनसैनिकांशी संवाद साधण्यासाठी, आणि शिवाजी पार्क जिमखान्याच्या परिसरामधनं अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। आपण अल्पेश करकरे यांच्याकडे जाऊयात, जे राज ठाकरे यांच्या घराच्या बाहेर सध्या उपस्थित आहेत। अल्पेश, कशी तयारी सुरू आहे तिथे, कारण राज ठाकरे यांच्या भाषणाकडे आज सगळ्यांचं लक्ष असणार आहे। सर्वांनाच राज ठाकरे काय बोलतात याची उत्सुकता आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने राज्यभरातून महाराष्ट्र सैनिक हे सध्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये दाखल होत आहेत। मी सध्या शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आहे। या निवासस्थानाबाहेर देखील मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक हे सध्या जमल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या मैदानामध्ये ऊन आहे, त्यामुळे उन्हापासून थोडंसं सावलीत यावं म्हणून ते सध्या शिवतीर्थ या निवासस्थानी मोठ्या संख्येने हे महाराष्ट्र सैनिक दाखल झालेले आहेत। राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांनाच उत्सुकता आहे। यामध्ये आता काही महाराष्ट्र सैनिक पोहोचले, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। कुठून आलात तुम्ही आणि आजच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेमधून राज ठाकरे काय बोलतात याकडे काय अपेक्षा आहेत? मी अनिल मोरे पिंपरी चिंचवडून आलो। मी आजचा नाही, मी जुना मनसैनिक आहे। म्हणजे ज्या टायमाला साहेबांनी राजीनामा दिला पक्षपाताचा त्या दिवसाचं मी आहे। ज्यावेळी इथं राजसाहेबांनी राजीनामा दिला त्या एक उद्रेक झाला होता, त्यामध्ये संजय राऊतची गाडी आम्ही पलटी इथं गेली। म्हणजे मी हा पुरावा माझा आहे। तिथून आता केस पांढरे झाले। आम्ही मनसैनिकच आहोत आणि मनसैनिक साहेब जो आदेश देतील त्याचं आम्ही पालन करणार। राज ठाकरे यांनी 18 वर्षापूर्वी जेव्हा पक्ष स्थापन केला तेव्हापासून त्यांच्या सोबत असलेले महाराष्ट्र सैनिक आजपर्यंत त्यांच्या सोबत आहेत। ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी भावना आहे सगळ्यांची। तुम्ही कुठून आलात, तुम्हाला काय अपेक्षा आहेत राज ठाकरे यांच्या भाषणातून? सर्वप्रथम आजच्या गुढीपाडवा व मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व जनतेला नवीन वर्षाच्या। आणि आम्ही आलोय जालना जिल्ह्यातून आलोय। तुम्हाला वाटतं महायुतीत राज ठाकरे यांनी जावं? नाही, आज जो निर्णय सन्माननीय साहेब घेतील तो आमच्यासाठी अंतिम राहील। आणि जर सन्माननीय साहेबांनी जो निर्णय घेतला तो महाराष्ट्राच्या हिताचा आणि जनतेच्याही हिताचा राहील। पण गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांच्या विरोधात तुम्ही रान उठवलं, तर समजा त्यांच्यासोबत जाण्याची वेळ आली तर खरंच जाल? नाही, तो निर्णय राजसाहेब घेतील। चांगल्याला चांगलं नाही मान्य असेल? हा, मान्य असेल आम्हाला तो निर्णय सन्मान्य राजसाहेब ठरवतील की कुठे जायचं नाही जायचं, म्हणजे ते आमच्या भाषेत साहेब सांगतील। तो मान्य असेल 100%। अहो, मला एक म्हणायचं आहे, इतर पक्षातले 2-2 टीमा पडून कोणी कुठल्या पक्षात जाते। पुतण्या संध्याकाळी काकासोबत असतो, रात्री यांच्यासोबत असतो, शिवसेना पडून शिंदेसाहेब दुसरा मुळात शिवसेना आमची असं सांगता। आम्ही तर त्याच्या ओरबाडणारे लोक नाही आहोत, जे आहेत ते मेहनतीने कमवलेलं आहे आणि स्वतःच्या बळकटीवर कमवलेलं आहे। आणि साहेब सांगतील ते धोरण, साहेब बांधतील ते तोरण। साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, असं महाराष्ट्र सैनिकांना ही त्यांची भावना आहे। कविता, अशी परिस्थिती सध्या शिवतीर्थाबाहेर आहे। शिवतीर्थाबाहेरची ही परिस्थिती आहे आणि मुंबईमधल्या दादर मधल्या अनेक कानाकोपऱ्यात हीच परिस्थिती पाहायला मिळते। उद्धव ठाकरेंची शिवसेना असो, एकनाथ शिंदेची शिवसेना असो किंवा राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, या सगळ्या सेनेमधल्या सैनिकांसाठी श्रद्धेय नाव आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे। त्यामुळे सभा कोणतीही असोत, दादर मधल्या शिवसेना भवनच्या बाहेर या सैनिकांची गर्दी मात्र प्रत्येक सभेच्या वेळी आवर्जून पाहायला मिळते। आता सुद्धा शिवसैनिक मोठ्या संख्येनं, मनसैनिक मोठ्या संख्येनं शिवसेना भवनच्या बाहेर उपस्थित आहेत। त्यांच्याशी संवाद साधतायत वेदांत नेप। वेदांतकडे जाऊयात आपण। वेदांत,
कविता, ज्या प्रकारे राजकीय घडामोडी घडतात म्हणजे खास करून आपण मनसैनिकांना त्याच घडामोडी संदर्भात विचारूयात की महायुतीमध्ये राज ठाकरे जर जात असतील तर त्या निर्णयाकडे ते कसं बघतात. कारण मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या घडामोडी मागील काही दिवसांमध्ये घडल्यात त्यामुळे आपण मनसैनिकांना हा प्रश्न विचारूयात. महायुतीत जर राज ठाकरेंनी जाण्याचा निर्णय घेतला मनसे पक्ष, तर काय तुमचं नेमकं म्हणणं असेल? कारण तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातनं, कोणी मराठवाड्यातनं आलाय, तुम्ही कुठून आलायत आणि काय तुमचं म्हणणं? मी बीडवरनं आलेलो आहे आणि आम्हाला पण ह्या गोष्टीची उत्सुकता आहे की राजसाहेब काय आदेश देतील. परंतु जर एकंदरीत आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून ज्या बातम्या समोर आलेल्या आहेत की जर मनसे महायुतीमध्ये जात असेल तर ठीकच आहे ना, चांगली गोष्ट आहे. कारण एकेकाळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील एकेकाळी युती करावी लागली होती. तुम्ही लक्षात घ्या, अगोदर गेले 18 वर्ष झालं महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतः. तुम्ही कुठून आलात? मी मुंबईमधनं चालू आहे सर. तुमचं काय म्हणणं आहे, महायुतीत जावं की नाही जावं, का वेगळा एखादा निर्णय घ्यावा? कारण पदाधिकाऱ्यांना, काही नेत्यांना सुद्धा राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी बैठकांमध्ये विचारलं होतं असं कळतंय. आम्ही महाराष्ट्र सैनिक, तर जे राजसाहेब ठाकरे ते तर सर्वोच्च झालं, पण माझं असं मत आहे महाराष्ट्र सैनिक म्हणून की महायुतीमध्ये जावं. त्याचं कारण सर असं आहे, महायुतीची विचारधारा, मराठी अस्मिता आणि हिंदवी स्वराज्य, महायुतीची पण तीच विचारधारा आणि मनसेची पण तीच विचारधारा. पक्ष फुटून आलेत, एकत्र अशी महायुती झाली असं सुद्धा विरोधक म्हणतात. नाही, ते तर माहीत नाही आपल्याला, म्हणजे पक्ष फुटून वगैरे नाही, पण महायुतीमध्ये जावं असं माझं. तुमची काय भूमिका आहे? वैयक्तिक भूमिका सांगा. राज ठाकरे तर जे भूमिका घेतील ती घेतील, तुमची वैयक्तिक भूमिका काय? झाला नाही पाहिजे, जायला नाही पाहिजे. कारण की आज महाराष्ट्रातनी जे राजकारण होत आहे गलिच्छ होत आहे आणि फक्त महाराष्ट्रातली जनता वेगळ्या नजरेनं साहेबाकडे पाहत आहे. आणि या वर्षीचं, यावेळेस विधानसभेचं खरोखर चित्र महाराष्ट्र निर्माण सेनेचं एकला चलो रेचा नारा द्यावा. येस. तुमचं काय वैयक्तिक मध्ये, कुठून आलं? एकला चलो रे. तुम्ही कुठून आलं? महाराष्ट्र, वाशिम. तुमचं म्हणणं एकला चलो रे, तटस्थ आहोत. साहेबांनी आपला वाशिमहून आलेलो आहे. साहेबांनी जो निर्णय घेतील त्याला सर्व आम्ही सोबत आहोत आणि साहेबाच्या सोबत सदैव राहू, एवढंच माझं सांगणं. कविता, आपण बघतोय कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं म्हणणं, काहींचं म्हणणं आहे की महायुतीत जावं, काहींचं असं म्हणणं आहे की राज ठाकरेची भूमिका घेतील ती भूमिका असेल, तर काहींचं म्हणणं आहे की एकला चलो रेचा नारा त्यांनी द्यावा. त्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला या सर्व मनसैनिकांच्या पाहायला मिळत आहेत. कविता, या संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला मनसैनिकांच्या शिवसेना भवनच्या बाहेरून पाहायला मिळतात. शिवाजी पार्क जिमखाना इथे सुद्धा असेच काही मनसैनिक सध्या उपस्थित आहेत. त्यांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अक्षय भाटकर सध्या जिमखान्याच्या परिसरामध्ये आहेत. अक्षयकडे जाऊयात. अक्षय, कविता, मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी आणि तुला सांगतो की इकडचे सगळे रस्ते जे आहेत ते वाहनांसाठी बंद केलेले आहेत, कारण की इथे आता गर्दी वाढायला लागलेली आहे. आणि त्याच गर्दीसोबत मी आहे, कारण की इथून म्हणजे ज्यावेळी आपण दादरवरून येतो समोर, त्यानंतर शिवसेना भवनच्या इथून पुढे पहिला गेट जो लागतो तोच हा गेट आहे शिवाजी पार्क जिमखानाच्या बाजूचा. आणि इथूनच सगळी जे मनसैनिक आहेत ते आता आतमध्ये जायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय माझ्याबरोबर देखील मोठ्या प्रमाणात इथे मनसैनिक जमा झालेले आहेत, जे राज्यातल्या विविध भागांमधून आलेले आहेत. आपण सुरुवात करूया. आज राज ठाकरेंचं भाषण आहे, गुढीपाडव्याच्या दरवर्षीची परंपरा आहे मनसेची. काय अपेक्षा आहे, काय बोलावं, तुम्हाला काय वाटतं? राजसाहेबांनी जे महाराष्ट्रातील ज्या चाललेले घडामोडी आहेत, ज्या राजकारणामध्ये ज्या घडामोडी चाललेल्या आहेत, आमच्या पक्षाबद्दल ज्या घडामोडी चालल्या आहेत, ती सत्य परिस्थिती आज राजसाहेब सगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांसमोर मांडणारे आणि या समोरच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत त्या आज महाराष्ट्रात राजसाहेब मांडणार आहेत. बरं, काय वाटतं, इतके वर्ष एकला चळवळीचा नारा होता, आता महायुतीचं वारे वाहत आहेत, राजसाहेबांनी काय करावं, राज ठाकरे यांनी? तुमचं काय मत आहे मनसैनिक? सर्वप्रथम तर गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या मी सर्वांना तुमच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. आणि तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे, ॲक्च्युली सर्वांनाच आतुरता आहे, तशी आम्ही पदाधिकारी म्हणून आम्हाला पण आतुरता आहे की राजसाहेब काय निर्णय घेतील. आणि जो राजसाहेब निर्णय घेतील तो पक्षहिताचा आणि माणसांच्या, सर्व मराठी माणसांच्या हिताचाच निर्णय असेल आणि पक्षहिताचा असेल. तुम्हाला काय वाटतं, काय करावं, म्हणजे महायुतीबरोबर जावं की नाही जावं? सर्वप्रथम तर मी वैयक्तिक महाराष्ट्र सैनिक म्हणून मग सांगेल की आम्ही महाराष्ट्र सैनिक हे राजविचारावर चालणारे सर्व महाराष्ट्र सैनिक आहोत. आणि जो पण आदेश साहेब देतील, एकलो चलो असेल किंवा महायुती असेल किंवा आघाडी असेल, जोही निर्णय साहेब घेतील त्या आदेशानुसार सर्व महाराष्ट्र सैनिक आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनता. तर आपण पाहतोय हे महाराष्ट्र सैनिकांचं म्हणजे मनसेच्या या सगळ्या सैनिकांचं मत आहे की जो राज ठाकरे निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू. ते सगळा माहोल सुरू झालेला आहे आता आणि मनसैनिक मोठ्या प्रमाणात यायला लागले. थोड्याच वेळात अगदी अर्ध्या रस्ता संपूर्ण ग्राउंड भरेल अशी देखील परिस्थिती निर्माण झाली. कविता,
अर्ध्या तासात कदाचित ग्राउंड भरेल, कारण आपण 4च्या बुलेटिनला जेव्हा इथून सुरुवात केली तेव्हा काही कार्यकर्ते या मैदानात नव्हते, पण आत्ताची परिस्थिती मात्र आपल्याला वेगळी दिसते. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे. अर्थात खुर्च्या बऱ्याचशा रिकाम्या आहेत, कारण मी मगाशी सांगितलं तसं ऊन प्रचंड आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते जे आलेले आहेत, मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत, ते आत्ता जसं आपण बघितलं शिवतीर्थाच्या बाहेर उपस्थित आहेत, शिवसेना भवनच्या बाहेर काही उपस्थित आहेत, काही जिमखान्याच्या परिसरात आहेत, दादर परिसरात महाराष्ट्रभरातून आलेले मनसेचे अनेक कार्यकर्ते सध्या पाहायला मिळतात. शिवाजी पार्क ज्या मैदानामध्ये आता मी उपस्थित आहे तिथे अनेक कार्यकर्ते आलेले आहेत. त्यांच्या भावना काय आहेत, शिवाजी पार्कवरची तयारी सगळी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी याच मैदानातनं गणेश ठाकूर आता माझ्यासोबत आहेत. आपण गणेशकडे जाऊयात. गणेश, कविता 2006 साली जेव्हा पक्ष स्थापन झालं त्यावेळेला सर्वात मोठा मेळावा म्हणा किंवा सभा ही पक्षानं आयोजित केली होती. त्याच्याहून पेक्षा मोठा मेळावा आजचा असेल असा दावा मनसेकडनं करण्यात आलाय. मी आयोजकांना विचारलं तर जवळपास 60,000 खुर्च्यांची व्यवस्था केली गेली आहे. याशिवाय हायकोर्टाच्या निर्देशानुसार पिचवर बसण्याची परवानगी नाही आहे, म्हणून त्याच्या आजूबाजूला जे आहेत सिटिंग अरेंजमेंट्स केले गेले आहेत. म्हणून 1 लाखाहून जास्त लोक या मैदानात असतील असा विश्वास मनसेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आहे. मी सध्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाजवळ आहे. इथूनच राज ठाकरे येणार आहेत आणि जसं आपण म्हणतो की मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला कोणीच अंडर एस्टिमेट करू शकत नाही. शिवसेना असो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष असो किंवा मनसे असो, सर्वांना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासोबतच पुढे जावं लागतं. म्हणून आज राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. माझ्यासोबत यशवंत किल्लेदार विभागाध्यक्ष आहेत. यशवंत, प्रश्न असाच आहे माझा, थेट प्रश्न की राज ठाकरेंनी महायुतीत जावं का नाही? याच्यावर गेले 1.5 महिना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका माननीय राज ठाकरे साहेबांनी घेतलेल्या आहेत. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपापलं मत त्यांच्यासमोर मांडलेलं. मत काय, जावं का नाही माझा प्रश्न? याच्यावर राज ठाकरे साहेबच निर्णय घेतील आणि वैयक्तिक मत तर काय असेल? वैयक्तिक मत जाऊ नये, एकला चलो रे जावं. एकला चलो राहा. त्याचं कारण काय? आतापर्यंतची आमची जी भूमिका आहे एकला चलोची, त्याला जनतेकडून उदंड पाठिंबा मिळालेला आहे आणि तो पाठिंबा कायम राहावा असं मला वाटतंय. म्हणजे राजकारण सुरू आहे त्याला पाहता तुम्ही एकला चलो यावं असं यांचं म्हणणं, तुमचं मत काय? बरोबर आहे, जे किल्लेदार साहेब म्हणाले त्याप्रमाणे आम्ही एकला चलो ही भूमिका पहिल्यापासूनच घेतली आहे आणि यापुढे पण घेत राहू. फक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं संयम ठेवा, साहेबांचा पेशन्स. तुम्ही पेशन्स ठेवलेला आहे, पण महायुतीत जर तुम्ही सोबत आलात तर एक वेगळं बळ मिळेल ना. भाजप म्हणते की आम्ही स्वागत करतो, राज ठाकरे अमित शहांना भेटले, तर वाटतं की राज ठाकरे यांनी महायुतीत जावं, आज घोषणा करतील? मला तरी असं वाटतं की साहेबांनी करू नये घोषणा, कारण आम्ही सगळेजण एकला चलोरेच्या भूमिकेच्या बाबतीतच ठाम आहोत. पण महायुतीत गेले तर काय नुकसान होणार वाटतं तुम्हाला सगळ्यांना? नाही, नुकसानाचा विषय नाही की महायुतीत गेल्यानंतर आमची बार्गेनिंग पॉवर काय आहे, आम्हाला काहीतरी मिळायला हवं ना. सीट देतील ना तुम्ही? कुठली एक सीट देणार? चर्चा सुरू? हो, चर्चा सुरू आहे. एक भागेल का तुमचं? ऐका एक मिनिट, ही चर्चा ही केवळ माध्यमांमध्ये चालू आहे. आमच्या कुठल्याही नेत्यांनी याच्यावर ऑफिशियल कुठलंही स्टेटमेंट दिलेलं नाहीये. अमित शहांना भेटणं हे बरंच काही बोलतं ना, असं इथे ठरतं मग तिथे जातात ना लोक. एक सेकंद, जर देशाचा गृहमंत्री जर त्यांना बोलवणं देतो आणि बोलवतो तर त्यांना जाऊन भेटण्यात काय गैर काय आहे त्याच्यामध्ये? ती करायची म्हणून भेट होते ना ती. आता त्याच्यावरच त्या ज्या काही 1.5 महिन्यामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यावर भाष्य राज ठाकरे साहेब करतील आणि त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. मला आणखी काही लोकांना विचार, तुम्ही सांगा मला काय वाटतं तुम्हाला, राज ठाकरे आज महायुतीची घोषणा करतील का नाही? साहेबांच्या मनात काय आहे ते सर्व उत्सुकता आहे आम्हाला देखील. सगळ्यांच्या मनात मला एकला चलोच दिसतंय. हो, 100%. तर हे सगळे इथे म्हणतात की महायुतीची चर्चा असली तरीही साहेबांनी एकला चलोचीच भूमिका पुढे घ्यावी, त्याला पुढे न्यावं अशी इच्छा यांनी ती व्यक्त केली आहे. कविता, कार्यकर्त्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या, मुंबईतल्या कार्यकर्त्यांच्या भावना पाहिल्या, मुंबईच्या बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना. संमिश्र प्रतिक्रियेत काहींच्या मते राज ठाकरे यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा, अनेक नेत्यांच्या मते महायुतीसोबत जाण्याचा निर्णय जर घ्यायचा असेल तर त्या बदल्यात आपल्याला काय मिळतंय याकडे सुद्धा पाहायला हवं. अर्थात पक्षाची वाढ, पक्षाची दिशा ही जशी नेत्यांसाठी महत्वाची असते तशी ती कार्यकर्त्यांसाठी सुद्धा महत्वाची असते. त्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया सगळ्यांकडनं समोर येत आहेत. पण शिवसेना असो किंवा मनसे असो
या पक्षांमध्ये आदेश महत्वाचा असतो, निर्णय महत्वाचा असतो। त्यामुळे आज संध्याकाळच्या भाषणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय आदेश देतात, कार्यकर्त्यांसोबत काय निर्णय मांडतात, याकडे जितकं लक्ष मनसेच्या कार्यकर्त्यांचं असेल तितकंच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं सुद्धा असेल। या प्रत्येक घडामोडीची बित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येते। माझे सगळे सहकारी माझ्यासोबत असतीलच। पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।